तुम्ही काही महिलांचा ग्रुप आहे, किटी पार्टी, भिशी, गपाटपा, पॉटलॉग वगैरे असं काही करता की नाही आहे आमच्या बिल्डिंगच्या. बिल्डिंगचा? हो. मग त्या महिला त्या बायकांच्या ग्रुपमध्ये तुम्ही एवढ्या गप्पा असता? क्या बात है. अरे आरडा ओरडा न करता हुरडा शिजलेला आहे. हा, हा जोक होता, थोडं तरी हसावं. आता त्याला फोडणी द्यायची आपण. ह्या रेसिपी मध्ये तेल बेतानीच वापरलेलं बरं. हो. हुरडा खाऊन, हरभरे खाऊन, दाणे खाऊन आपण पौष्टिक करायचं, तेल खूप वापरायचं, तर मग त्याला काही अर्थ नाही. काय घालायचं आता? आता आपण मोहरी घालूया. बास्ता, जिरे बारीक करायचा गॅस. बस बस. हिंग, हिंग, कढीपत्ता. वा. मला सगळा स्वयंपाक येतो माहिती का? आता ह्यात हुरडा घालूया. आपण आता कुकरला शिजवलेला हुरडा ह्याच्यामध्ये घातला. हो हो. पुढे काय? आता कांदा लसूण मसाला घालायचा. छान असेल तर मिरची पावडर घातली तरी चालते. मला वाटतं हे जास्त हा. प्राधान्य याला हो, द्यावं हो, म्हणून. हो. आणि आपण शिजताना थोडंच मीठ घातलेलं म्हणून आता अजून थोडं घालूया. बर. किती लागेल? अजून थोडस. आता हे मिक्स करून झाकून ठेवायचं. बर. पण गॅस चालू 2 ठेवायचा मिनिट. ना? हा. आता हे 2 मिनिट असंच ठेवायचं. ठेवूया ना, म्हणजे तोपर्यंत. आत चांगलं मुरतं ते. जरा गप्पा मारतोपर्यंत. कर्नाटकात कधी जाणं झालं की नाही? आधी जायचे दर सुट्टीला. आता आजी नसल्यामुळे नाही. म्हणजे तुमच्या मिस्टरांच्या आजी? नाही, माझी आजी, आईची आई. अच्छा. बर बर बर. पण मग तिकडची काही खाद्य परंपरा थोडी घेतली, काही पाहिली, अनुभवली? हा, तिकडे शेंगदाण्याच्या पोळ्या फेमस आहे. हो. आणि भाताचंही प्रमाण जरा जास्त आहे ना कर्नाटकात. म्हणजे भिशीबिळी सारखे भाताचे प्रकार, चित्रान्न आहे बिसीबेळे भात असतो किंवा कैरी भात आहे, हे जे भाताचे वेगवेगळे प्रकार आहेत हे जरा कर्नाटका साईडला जास्त होतात. हो की नाही? पुरणपोळी पण खूप करतात तिकडची वेगळी. हा. आणि तिकडचं चणा डाळीचं आणि गुळाचं पुरण असतं. हा. साखरेच्या आणि तेलावरती लाटतात त्या पोळ्या. तेलावरती लागतात. बरोबर आहे. काढू याचं झाकण. हो. 2 मिनिटं झाले ना? झाले. आता काय? आता हे थंड होऊ द्यायचं आणि मग हे सगळं मिक्स करायचं त्यात. हे गार होऊ द्यायचं का? हो. मग गार होण्यासाठी आपण एका बाउल मध्ये काढून घेऊ. छान.